महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। मुंबई पुणे एक्सप्रेस वे न जात असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे। या महामार्गावर रोजचे येणे जाणे असेल तर मग ही बातमी ऐकाच। मुंबई पुणे एक्सप्रेस वे आगामी 6 महिन्यांसाठी बंद करण्यात येणार असल्याचं समोर येत आहे। हा महामार्ग जड अवजड प्रवासी वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहे। अर्थात हा महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात येणार नाही, तर त्याचा एक भाग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पण त्यामुळे वाहतूक कोंडीची भीती आहे। वेळेत मुंबईत पोहोचण्यासाठी तुम्हाला पर्यायी मार्ग माहिती असणे आवश्यक आहे। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एक नवीन उड्डाणपूल आणि एक भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे। त्यामुळे त्यातील एक भाग पुढील 6 महिन्यांसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कळंबोली सर्कल येथे नवीन फ्लायओव्हर आणि अंडरपास तयार करण्यात येणार आहे। या नवीन योजनेमुळे कळंबोली येथील वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होईल, वाहतूक अडथळा दूर होईल। मग पर्यायी मार्ग कोणता? मुंबई पुणे एक्सप्रेस वे न जाणारी पनवेल गोवा आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट कडून जाणारी सर्व वाहने ही कोनफाटा ते NH48 कडून जातील। ही सर्व वाहने पुढे पलासपे सर्कल येथून त्यांच्या गंतव्य स्थानाकडे जातील। पुणे ते मुंबई आणि तळोजा शिळफाटा कल्याणकडे जाणारी सर्व वाहने ही पनवेल सायन हायवेवर 1.2 किलोमीटर सरळ जाऊन पुरुषोत्तम पेट्रोल पंप उड्डाणपुलाच्या खालून रोड पलीकडे आणि NH48 न पुढे जातील। मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा देशातील पहिला 6 मार्गिकेचा महामार्ग आहे। तो जवळपास 54.5 किलोमीटर लांब आहे। मुंबई पुणे मधील दळणवळणाचा कालावधी या महामार्गाने जवळपास 2 ते 2.5 तासांना कमी झालाय। 2002 मध्ये हा एक्सप्रेस वे सर्वांसाठी खुला करण्यात आला होता। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।